सेवा दिलेली आहे. देवाने मला काय दिलेले आहे? सेवा दिलेली आहे. म्हणून हा सुवार्त्याचा प्रकाश आहे, ही नवीन करण्याची सेवा आहे आणि तुम्ही आणि मी करत असलेली सगळ्यात मोठी सेवा आहे. म्हणून या जगातल्या लोकांचं तुम्ही आणि मी नाही ऐकलं पाहिजे. या जगातल्या लोकांनी तुमचं आणि माझं ऐकलं पाहिजे. का? तुमच्या आणि माझ्या हृदयामध्ये, तुमच्या आणि माझ्यामध्ये देव स्वतः राहतो. परमेश्वराचा आत्मा आमच्यामध्ये आहे आणि तुमच्या आणि माझ्या हृदयामध्ये जर तो परमेश्वर प्रभू येशू ख्रिस्त आज वस्ती करत आहे, तर त्या लोकांनी तुमच्या शब्दाला मान दिला पाहिजे. तुम्ही नाही ऐकलं पाहिजे त्यांचं. येशू प्रभू की. पुढे त्या वचनामध्ये काय लिहिलं आहे आपण वाचूया. 14 वचन काय लिहिलं आहे? पहिले तिमोथेकरास पुस्तक याचा 1 अध्याय आणि 14 वचन. ख्रिस्त येशूमधील विश्वास व प्रीती यासह आपल्या प्रभूची कृपा विपुल झाली. हा, पुन्हा एकदा वाचा. ख्रिस्त येशू मधील विश्वास व प्रीती, दोन शब्द आहे. ख्रिस्त येशू मध्ये विश्वास आणि प्रीती. हा, यासह आपल्या प्रभूची कृपा विपुल झाली. हा, यासह आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा विपुल झाली. म्हणजे पौल काय म्हणतो या ठिकाणी? माझ्यावरती देवाने आश्चर्य कर्म केलेले आहेत. आश्चर्य म्हणजे काय? जे होणार नव्हते, जे होत नाही, जे होऊ शकत नाही, असे आश्चर्य काम, आश्चर्य चमत्कार त्याने माझ्या जीवनामध्ये केलेले आहेत. त्याच्या कृपेसाठी तो म्हणतो धन्यवाद. त्याच्या दयेबद्दल तो म्हणतो धन्यवाद. त्याच्या प्रेमाबद्दल तो म्हणतो धन्यवाद. पौल म्हणतो मी चुकलो, पण त्याने माझ्यावरती विश्वास ठेवला. प्रभू येशू ख्रिस्ताने माझ्यावर प्रेम केलं. मी चुकतोय, तुम्ही चुकताय, तरी प्रभू येशू तुमच्यावर विश्वास ठेवतो. तरी प्रभू तुमच्यावर प्रेम करतो. तरी प्रभू माझ्यावरती काय करतो? प्रेम करतो. त्या बदल्यात आपण प्रभूला धन्यवाद दिला पाहिजेत. कोण करेल असं? कोण करू शकता असं सांगा? कोण उदाहरण तुमच्या आणि माझ्या डोळ्यासमोर असं? म्हणून आपण आपल्या जीवनामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताला धन्यवाद देणं कधीच थांबवलं नाही पाहिजे. देवाने तुम्हाला विश्वासाने भरले त्याच्या जवळ आल्यापासून. आणि आठवण करा, तुम्ही आणि मी विश्वासू नव्हते त्यावेळेस कसे वागत होते एकमेकांबरोबर. आज विश्वासू झाले तर आपल्याला मन काय होतं? समोरच्याला धोका द्यायचं नाही बाबा. म्हणजे तुम्ही काय करतात? प्रभू तुमच्या बरोबर विश्वासू राहिल्या कारणानं तुम्ही पण एकमेकांबरोबर